ढोलकी बघा, ढोलकीचा आवाज.
सुरुवात मस्त केली ती बाली ते आले ना आपल्या हुरणचे आहे जाधव हुरणवाले ओरणवाले रायगडची झालं ना. तेच ओरण रायगडचे आपण शक्तीवाला त्याला हॅलो कोकण कला मंच निर्माते कोकणकरांच्या कलाकारावर अफाट त्यांचं प्रेम आहे एक आश्रयदाते म्हणून त्यांचा परिचय त्याची ओळख आहे असे आमचे श्री दिनेशजी कुर्तडकर साहेब यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आले आहे तर आम्ही नाथ धरून यावं धन्यवाद धन्यवाद आवाज थोडा नमस्कार नमस्कार म्हटलं आवाज उद्या सगळ्यांचा सर्वप्रथम आपण या ज्या ठिकाणी शक्ती तुऱ्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक कोकण कला मंच मुंबई सन्माननीय संदीप कांचे तसेच आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले ज्यांना मी माझे आदर्श मानते ते म्हणजे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक व तुरेवाले शाहीर एकनाथजी माळी व माझे वडील शाहीर सुदर्शन जाधव तसेच गुरुवर्य चंद्रकांत साळवी कवी रमाकांत जावळे यांना शाहिरी मानाचा मुजरा तसेच प्रतिस्पर्धी शाहीर सुहास चांदिवडे यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा ढोलकी वादक संदेश घाणेकर बँजो अजय धनावडे कीबोर्ड संदेश आंबेकर बॅट कुंदन सावी त्याचप्रमाणे जयंबे नृत्य कला पथक कांचे ग्रुप मुंबई सर्व नृत्य कलावतांचे शाहीर तेजल पवार शाहीर मधुकर पंधरे तुषार पंधरे पूनम कोडकर कोंडगेकर संतोष जोशी पत्रकार उदय दंडणे दीपक करार रमाकांत जावळे या सर्वांना शाहीर उदय जाधव हिचा शाहिरी मानाचा मुजरा राष्ट्रमाता वीर माता जिजाऊ राष्ट्रमाता वीर माता जिजाऊ हिंदवी स्वराज्य संस्थापक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज धर्मासाठी आणि राष्ट्रासाठी प्राणाचे बलिदान देणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आरक्षणाचे जनक राजेश शाहू महाराज स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा फुले माता सावित्रीबाई फुले कीर्तनाच्या माध्यमातून माणसाच्या डोक्याने हात साफ करणारे संत गाडगे बाप्पा संत तुकडोजी महाराज पुरोगामी विचारांचे संत शिरोमणी तुकाराम महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माझ्या रसिक माय बाबांना शाहीर सुदर्शन जाधव यांची कन्या गुरुवर्य चंद्रकांत साळवी यांची शिष्या शक्तिवाली शाहीर हृदया जाधव हिचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मंडळी खऱ्या अर्थाने कलाकारांचे मान सन्मान वाढवण्याचे कार्य हे तुमच्यासारखे रसिक करत असतात जर या रंगदेवतेने कलेत रंग भरला नाही आणि आपल्यासारख्या रसिक मायबापांनी
जर आमच्या कलेला दाद दिली नाही तर कलाकारांचे प्रोत्साहन आणि प्रसिद्धीही वाढत नसते. आज मी या ठिकाणी रंगभूमीवर सादरीकरण करत असताना उपस्थित सर्व रसिकांना माझ्या मनातील भावना काय आहे असे व्यक्त होणारे भाव सदर संवादातून सादर करत आहे. कृपया लक्ष असू द्या. माझी जात धर्म